आई होणं खरंच सोपं नाहीये, ते का बोलते ते बघा. 2 भाकरींची चक्क मी एकच भाकरी बनवली, पण तेही जळाली. कारण दाखवते. इकडे संपूर्ण बाळाचा पसारा झालेला आहे, सोबतच बाळ इकडं रडतंय. हो ना चेरी बाळा, तुझ्यासाठी होतं सगळं काही. भाकरी पण जळाली, आता मम्मा काय खाईल ना बेटा. मम्मा जेवण नको करू. सांग सगळ्यांना, मम्माला तू जेवण नाही करू देते ना. मम्माला जेवण पण नाही बनवू देत, मम्माला जेवण पण नाही करू देत. मम्माची भाकली पण जळून गेली. चेरी मम्मा इतकी मोठी भाकर थापली होती मम्माने, ती पण जळून गेली. पण ठीक आहे, आई खाईल. पण काही हरकत नाही बाळा, मी तुझ्यासोबत खेळतीये ना. म्हणून मैत्रिणींनो, मी तुम्हाला एक नक्की सल्ला देईल की सगळे दिवस फिरून येणार आहे, पण बाळाचं जे बाळपण आहे ते पुन्हा येणार नाही. म्हणून जर तुम्ही कामात व्यस्त असाल आणि भाकरी तुमच्या रोजच जळत असतील तर जळू द्या. प्रयत्न करा की जळणार नाहीत, पण बाळासोबत एन्जॉय मात्र नक्की करा आणि बाळाला भरपूर वेळ द्या. भेटूयात नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. आणि असं माझ्यासोबत घडतंय ते तुमच्यासोबतही होतंय का, कमेंट करून नक्की सांगा.